मसाला पापड करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा जिरेपूड, अर्धा चमचा चाट मसाला, काळं मीठ, तेल, मूग डाळीचा पापड, बारीक चिरलेला कांदा, बिया काढून बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली काकडी, बारीक चिरलेली कोथिंबीर, शेव, लाल तिखट, जिरेपूड, चाट मसाला आणि काळं मीठ एकत्र करायचं। झालं आपलं मसाला मिक्स तयार। आता तवा तेलाने ग्रीस करून त्यावर पापड भाजायचा। थोडा थंड झाला की त्यावर मसाला मिक्स पसरवायचं। आता त्यावर बारीक चिरलेला कांदा, काकडी आणि टोमॅटो घालायचे। वरून पुन्हा मसाला मिक्स घालून कोथिंबीर आणि शेव घालायची। झाला आपला मसाला पापड तयार। ही रेसिपी बनवताना ना आपण अजिबात पापड तळणार नाही आहोत आणि 1 चमचा तेलात आहे ना 15-20 पापड आपण आरामशीर करू शकतो। अगदी काही थेंब तेलामध्ये आपण करणार आहोत आणि मायक्रोवेव्हचा वापर नाही करणार आहोत। येस, सोप्या पद्धतीने करणार आहोत। मस्त हा मसाला मिक्स बनवूयात हे मसाला पापड करण्यासाठी। यासाठी घ्यायचं लाल तिखट, जिरेपूड, चाट मसाला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पातेलं म्हणजेच काळं मीठ। हे छान एकजीव करूयात, मिसळून घ्यायचं। चला, आणि आपलं हे मसाला पापडसाठीचं मसाला मिक्स बनवून आहे तयार। चला, जसं मी तुम्हाला म्हणाले की पापड आहे ना आपण अजिबात तळणार नाही, तर इथे ना माझ्याकडे हा मुगडाळ पापड आहे। दणदणीत मोठासा जम्बो आकाराचा पापड आहे, पण हा असाच जम्बो पापड घेतला पाहिजे असं काही नाही। रेग्युलर तुमच्याकडे जो पापड असेल ना तो वापरला तरी चालेल। आता इथे तवा गरम करायला ठेवलेला आहे। या तव्यावर हलकसं तेल लावून घेऊयात। पापडला तेल लावलं तरी चालेल, तव्याला लावलं तरी चालेल। आणि हा पापड आहे ना छानपैकी तव्यावरच भाजून घ्यायचं। हे असं प्रेस करून करून सगळ्या बाजू याच्या भाजून घ्यायच्या। पटकन भाजून होतो तव्यात पण पापड। आणि मायक्रोवेव्ह असेल तर पापड ना दोन्ही बाजूने हलकसं तेल ब्रश करायचं, 30-40 सेकंद मायक्रोवेव्ह करायचं। सगळ्यात फास्ट मसाला म्हणजे पापड भाजला पण जातो, छान असा सफाईदार भाजला जातो आणि तळायची गरज नाही। चवेत अजिबात फरक नाही पडत जरी पापड तुम्ही हा तळला जरी नाही ना। चला, आता या बाजूने देखील हलकसं ब्रश करूया तेल। आणि इथूनही छान हा असा एकसारखं होईपर्यंत भाजून घ्यायचं। वाह, क्या बात आहे। तुम्ही बघू शकाल सगळ्या बाजूने पापड मस्तपैकी भाजला गेलेला आहे। चला, आता हा भाजलेला पापड जाळीवर, म्हणजे तो सॉगेने होणार आणि त्याला आहे ना वाफ म्हणजे सगळ्या बाजूने जाईल आणि त्याच्यामध्ये वाफ कोंडली नाही गेली, त्यामुळे तो मऊ नाही पडणार। आता मसाला पापड तयार करूया। आता याच्यावर हे जे मसाला मिक्स आपण तयार करून घेतलेलं आहे हे छान स्प्रिंकल करूया। आता यावर जाईल बारीक चिरलेला कांदा, भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता। टोमॅटो बारीक चिरलेला, टोमॅटो आहे ना याच्या बिया काढून अगदी बारीक चिरलेला आहे। शक्यतो बिया ठेवायचं नाही, नाहीतर पापड पटकन सॉगी होतो। आणि काकडी बारीक चिरलेली। आता या भाज्यांवर देखील ना थोडासा मसाला भुरभुरायचा, म्हणजे भाज्यांनाही छान चव लागते। आता यावर जाईल कोथिंबीर आणि सगळ्यात महत्त्वाचा जिन्नस ते म्हणजे शेव। छान अशी शेव घालून घ्यायची। क्या बात आहे। बघा, वाटतोय का तरी हा न तळता केलेला मसाला पापड आहे आणि गिल्ट फ्री हा पापड खाऊ शकता, कारण हा उडदाच्या डाळीचा नाही मुगडाळीचा पापड आहे। फक्त जम्बो साईजचा आहे, त्यामुळे तो असा छान हॉटेलसारखा रेस्टॉरंटसारखा फील देतोय। जबरदस्त दिसतोय हा पापड आहे ना। फक्त हे सगळं तुम्ही तयार करून ठेवू शकता, इव्हन पापडही भाजून ठेवू शकता आणि जेव्हा खायचं ना तेव्हाच हे गार्निश करा, नाहीतर काय होईल भाज्यांमधलं पाणी त्या पापडामध्ये मिक्स होईल आणि पापड सॉगी होईल। बरं, आणखी एक मसाला प्रीमिक्स करताना त्यामध्ये मीठ मी वापरला नाही, तुमचा प्रश्न येईल, कारण चाट मसाला आणि काळं मीठ पादेलून आपण घातले जे ऑलरेडी खारटं असतं, त्यामुळे ॲडिशनल मीठ घालायची अजिबात गरज नाही आहे। मसाला पापड मस्तपैकी बनवून तयार आहे।
बघा अगदी म्हणजे तुम्ही हॉटेलमध्ये ना 60 रुपयाच्या खाली तर मसाला पापड नाही, 60 रुपयात तुमचे वर्षभराचे पापड मसाला पापड घरी बनवून होतील. स्टार्टर म्हणून नक्की बनवून आणि हेल्दी, न तळलेले.